हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताचा पाकिस्तानच्या 8 अतिरिक्त लष्करी ठिकाणांवर हल्ला. पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत कागदपत्रांमधून मिळाली माहिती. एबीपी माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी. प्रत्येक लष्करी कारवाईत धोका असतोच, मात्र युद्धात नुकसान नाही तर परिणाम महत्त्वाचा असतो. सीडीएस अनिल चौहान यांचं पुण्यातील कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य. चाकणकर म्हणजे रश्मिका मंदना आहेत का? महिला आयोगासंदर्भात बैठकीनंतर सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. तर अंधारे प्रसिद्धीसाठी आरोप करतात, चाकणकरांचा पलटवार. राज्य महिला आयोगावर नव्या अध्यक्ष नेमा. रुपाली चाकणकर अध्यक्षपदासाठी योग्य नाहीत. मवियाच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी. महाराष्ट्राच्या राजकारणात जुन्याच वादाचा नवा सीझन. गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी नेमलेले दलाल. राऊतांचा हल्लाबोल. तर राऊतांच्या दलालीमुळे शिवसेनेचं नुकसान. महाजनांचा पलटवार. नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा. काल बडगुजर यांनी घेतली होती फडणवीसांची भेट. अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी. खात्याला वेळेत निधी मिळत नसल्याची शिंदेंकडे केली तक्रार. पक्षाच्या स्वतंत्र बैठकीत मंत्र्यांच्या अजितदादांविरोधातील खतखत बाहेर. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची पुण्यतिथी. गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंकडून गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतींना अभिवादन. नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका. फडणवीस केवळ हिंदूंचे नाही तर सर्व धर्मियांचे मुख्यमंत्री. खान यांनी ठणकावलं. पडघ्यात एटीएसनं टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल जप्त. फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता. हगवणे मायलेकाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. तर निलेश चव्हाणला 7 आणि राजेंद्र आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 जूनला. आरोप निश्चित करण्यासाठी उज्ज्वल निकमांचा अर्ज. तर डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद. कुर्ल्यातील मदर डेअरीची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. प्रकल्पाच्या नावाखाली जागा अदानी समूहाला देण्याचा घाट. वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल. कर्नाटकात विजयपुरात तब्बल 59 किलो सोनं चोरीला. काळ्या जादूचा वापर करून चोरी केल्याचं समोर. दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांच्या 8 टीम तैनात. अहमदाबादच्या मैदानात आज आयपीएलचा महामुकाबला. बंगळुरू आणि पंजाब संघात विजेतेपदासाठी लढत. 18 वर्षांनंतर पहिल्या विजेतेपदासाठी दोन्ही संघ सज्ज.